नमस्कार. आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त जी काही सेवा करता येईल त्याबद्दल बोलणार आहोत. तर चला त्याविषयी जाणून घेऊयात. 31 मार्च 2025 रोजी म्हणजेच सोमवारी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. 11 दिवसांचा संकल्प करून तुम्हाला शक्य आहे तशी स्वामी सेवा करण्याची सुवर्ण संधी म्हणजेच सर्वोच्च संधी आहे. 1 मार्च 2025 ते 26 एप्रिल 2025 या संपूर्ण कालावधीमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची विशेष कृपा असल्याचे सांगितले जाते. कारण 1 मार्च 2025 रोजी स्वामी समर्थ महापर्वणी होती. तर 31 मार्च 2025 रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. तसेच 26 एप्रिल 2025 रोजी स्वामी समर्थ महाराजांचा अवतार कार्य समाप्तीचा दिवस आहे. स्वामी समर्थ महाराजांची अपार कृपा स्वामी भक्तांवर असते. याची अनेक उदाहरणे, अनेक अनुभव सातत्याने ऐकले आहेत, बोललेही जातात. आपल्यावरही स्वामी कृपा व्हावी अशी इच्छा असेल तर श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाचे औचित्य साधून 11 दिवस स्वामींची विशेष सेवा करणे अत्यंत पुण्याचे आणि शुभ ठरू शकते. 31 मार्च रोजी स्वामींचा प्रकट दिन आहे. तर त्यानिमित्ताने आपण नेमके काय करू शकतो जाणून घेऊया. श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात. आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्री नरसिंह सरस्वती श्री शैल्य येथून कर्दळी वनामध्ये गेले. तेथे ते तपश्चर्येला बसले. मध्ये 350 वर्षे गेली. यानंतर स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले. चैत्र शुद्ध द्वितीया ही स्वामी समर्थ प्रकट होण्याची तिथी आहे. स्वामी महाराजांनी आपल्या अवतार कार्यात अनेक लीला केल्या, अनेकांचा उद्धार केला, अनेकांना सन्मार्गाला लावले. दांभिकता, अंधश्रद्धा यांना थारा दिला नाही. अनेक उत्तमोत्तम दैवी शिष्यगण घडवले. आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भुत अनुभव येतो. सेलिब्रिटींपासून ते अगदी सामान्यांपर्यंत अनेक जण स्वामींचे अनुभव शेअर करत असतात. अडचणीच्या काळात सगळे मार्ग संपल्यावर स्वामींना समस्या सांगितली तर हाकेला ते धावून येतात, असाही अनेकांचा अनुभव आहे. तर आता जाणून घेऊयात स्वामी सेवा सुरू कशी करायची आणि संकल्प कसा करायचा. 11 दिवस स्वामी सेवा करायची असेल तर त्याआधी अगदी घरच्या घरी स्वामींसमोर बसून स्वामी सेवेचा संकल्प करावा. आपल्या मनातील इच्छा, भाव सांगावा. नेमकी काय आणि कशी स्वामी सेवा केली जाणार आहे हे मनाशी पक्के करावे. ही सेवा ही सुरुवात आहे असे समजावे आणि शक्य असेल तेवढी निरंतर आणि अखंडितपणे ही सेवा सुरू ठेवावी. अनेकदा धकाधकीच्या काळात अशी सेवा करणे शक्य होत नाही. अशावेळी जितकी शक्य असेल तितकी सेवा करावी. या काळात स्वामींचे नामस्मरण, मंत्रांचे जप, स्तोत्रांचे पठण किंवा श्रवण करावे. श्री स्वामी समर्थ हे नाम उच्चारले तरी एक आत्मविश्वास वाटतो, एक मानसिक बळ मिळते असा अनेकांचा अनुभव आहे. श्री स्वामी समर्थ हा अत्यंत प्रभावी मंत्र आहे. या मंत्राचा अर्थ समजून घ्यावा आणि यथाशक्ती मंत्राचा जप करावा. दररोज किमान 108 वेळा किंवा शक्य असेल तितका जप करावा. परंतु यात सातत्य असावे. शक्यतो सकाळी लवकर उठून स्नानादी कार्य उरकल्यानंतर मंत्राचा जप करणे सर्वात उत्तम. सकाळी अगदीच शक्य नसेल तर प्रदोषकाळी म्हणजेच तिन्ही सांजेला दिवे लागणीच्या वेळेस हातपाय स्वच्छ धुवून मंत्राचा जप करावा. स्वामींचे नामस्मरण नित्य सुरू ठेवावे. तसेच स्वामींच्या विविध प्रभावी स्तोत्रांचे पठण करावे. पठण करणे शक्य नसेल तर श्रवण करावे. परंतु स्तोत्रांचे श्रवण करताना चित्त एकाग्र असावे. आपणच स्तोत्र म्हणत आहोत असा भाव असावा. आता जाणून घेऊयात गुरु लीलामृत स्वामी चरित्रामृत सप्ताह पारायण कसे करावे ते. 31 मार्च 2025 रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. या दिनाचे औचित्य साधून गुरु लीलामृत, स्वामी चरित्रामृत याचे सप्ताह पद्धतीने पारायण करावे. तसा संकल्प करावा. या दोन्ही ग्रंथात दिलेले नियम आणि पारायण पद्धती यांचा न चुकता अवलंब करून सप्ताह पारायण पूर्ण करावे आणि ही सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करावी. सप्ताह पारायण पद्धती शक्य नसेल तर 3 दिवसीय पारायण पद्धती किंवा या ग्रंथात दिल्यानुसार पारायण करावे.
पण एकदा संकल्प केला की त्यात खंड पडू देऊ नये. अल्पावधीत कोणतीही सेवा परिपूर्ण होत नसते. त्यासाठी सातत्य हवे. मनापासून सेवा करावी. सेवेत खंड पडू देऊ नये. एकदा संकल्प केला की तो पूर्ण करण्यासाठी शक्य ते सगळे करावे. शक्य असेल तर दर गुरुवारी स्वामींच्या मठात जावे. जेव्हा शक्य असेल तेव्हा अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे. तुम्ही आता करत असलेली स्वामी सेवा कायम ठेवावी. तर या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सेवेंपैकी तुम्ही कोणती सेवा चालू करणार आहात आता येणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त, हे कमेंटमध्ये जरूर कळवा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह किंवा अनुभवासह. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.